जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 19 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 10 हजार झाली। आज गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याच्या सर्व व्यापारी बांधव शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा। आज टोमॅटोला गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 पासून 200 सव्वा 200 रुपयाचा बाजारभाव मिळाला, तर संकरित व्हरायटी आहे त्याला 200 पासून 250 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। शेतकरी बांधवांना टोमॅटोचे बाजारभाव वाढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। दिनांक 18 मार्च 2026 रोजी गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि संकरित व्हरायटीला 200 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत एखादं वक्कल 350 रुपयाला देखील विक्री झालेला आहे। अर्थात जे चांगल्या प्रतीचे टोमॅटो आहे त्याला बाजारभाव थोडेसे बरे आहेत, परंतु सध्या उन्हाळा कडक आहे त्यामुळे टोमॅटो खराब होत आहेत, लवकर पक्व होत आहेत, त्याचा परिणाम बाजारभावावर निश्चित होतोय। होणारा खर्च, मिळणारे पैसे, वाहतुकीचा खर्च, मजुरांचा खर्च, हा सगळा खर्च सध्या शेतकऱ्यांसाठी आदबट्ट्यामध्ये आहे। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या। टोमॅटोला 4 पैसे अधिकचे वाढवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा। तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ, या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी, या सगळ्यांचंच लक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चित आहे। यंदाचा सीझन शेतकऱ्यांसाठी एवढा म्हणावा असा खास गेला नाही, कारण गेल्या 2-3 महिन्यापासून टोमॅटोचे बाजारभाव म्हणावे असे नाहीत, त्यामुळं बळीराजा अडचणीमध्ये आहे। ब्युरो रिपोर्ट, बिहार टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।